नमस्कार, शुभ सकाळ. आता आपल्या सर्वांना नमस्कार. आज आपण भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, पत्रकार आणि राष्ट्रीय नायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण इथं एकत्र आलो आहोत. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांनी देशात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भारतीयाला देशप्रेमाची प्रेरणा देतो. टिळकांनी पत्रकारिता आणि समाज जागृतीसाठी मोठे कार्य केले. त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करून लोकांमध्ये एकता आणि राष्ट्रप्रेम जागवले. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा निधन झाला. त्यांच्या विचारामुळे भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यांचे कार्य आणि त्याग आपण कायम आठवण ठेवले पाहिजे. चला, त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गर्जली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही ज्याचे नुसते नाव घेतले तरी उर अभिमानाने भरून येतो. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. खबर असतं की आज फिरायला खबर असा नाही बरोबर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा तरुणामध्ये जागृत केली.
वाक्य सांगते त्याही वेळार प्रसिद्ध झाले आणि अजूनपासून प्रत्येक खंयच्याय समारंभात और खंयची चळवळ जाता तेन्ना ह्या वाक्याची परत एकदा सगळ्यांक याद जाता. तांचो जन्म आताच सगळ्या भुरग्यांनी सांगला त्या प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखले गांवांत जालो. तांणी शिक्षणाचेर भर दिवन ताजे महत्व सगळ्यांक पटयले. त्या शिवाय जे भारताचेर ब्रिटिशांनी राज्य केले, जाणी योजून आशिल्ले की भारतांतल्यान आमकां धांवडायतले म्हणून, जी लुटपाक मेळटाली ती सगळी तांणी सोडूना. एक्चुअली ते भारतान आयिल्ले लुटपा खातीरच आयिल्ले आणि जशे सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, बाकीचे जायते स्वातंत्र्य सैनिक जे हुतात्मे जाले तांचे बरोबर सगळ्यांत अग्रणी नाव घेतात ते बाळ गंगाधर टिळक. तुम्ही तांचे पुस्तक सुद्धा बरयले आसा, तुम्ही ते वाचचे, तांचे विचार आत्मसात करते आणि आपल्या देशा खातीर कशें योगदान दिवपाक मेळटा हाचेर विचार करून भारत एक समृद्ध देश जावपा खातीर कशें पावल मुखार घालतले ही तुमची युवा पिढी ठरयतली.